झाली तर मग चल 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 ती भाजी कशाला ठेवली तिकडे घे बाजूला. आणि ते भाताचं तो अरे तिकडे. अरे झिल्या तू इथं काय करतोय? झाली का समजी तयारी? अगं तीच तर तयारी चालू आहे. ए बाबा नो अरे बाबा हवसक्काच्या पोरीचं लगीन आहे. जेवण एकदम फसकलाच झालं पाहिजे. चला आठ लवकर. चल लवकर तयारी करायची. काय करते बघ तू तिकडे काय भाजी किती तोंड फुगत आहे दमानं होऊ द्या. हे वाजव ए बाबा वाजव. नाही तर काय राहील का फुटल की? कसं काय फुटल त्या सवय. इकडे ये लवकर ये. ह्यांची अजून हीच तयारी चालू आहे बघ. नाही तर काय झाली समजी तयारी? झाली म्हणून काय विचारते की एकदम जाकोबाच तयारी केली आहे. फर्स्ट क्लास. हा या रंगाचं काम म्हणजे फर्स्ट क्लास. बरं झालं हे दिले साहेबांनी तुला द्यायला. धर. साहेबांनी राहील का? येळ कसं साहेबांनी तुम्ही आटपून घ्या. मी आलीच. होय ए चल चल काम कर लवकर. जाऊ द्या रंगला. ज्या बरखीची आज धरून स्वतःच्या डोक्यावर अक्षता पाडायचं सपान बघत होता आता तिच्या डोक्यावर अक्षता टाकून समाधान मानायचं. काय सासूबाई नमस्कार. नाही पोरगी तयार होती का नाही तुमची? नाही म्हणत असाल तर आम्ही घेऊन येतो आता. ओ जावई वाईच कळ काढा की जरा. कळ साहेबांनी किती कळ काढायची? अहो तसं नाही पोर तयार व्हायला लागले ना. बरं त्याआधी सबूत दिलाय तो व्यवहार एकदा आलं आलं ध्यानात आलं. आलं ना दे रे मोजून घ्या. जी और मूड दिया बघत का राहिल्यास? साहेबांनी बसू की मी बरखेला घेऊन येते. हा बसा तुम्ही. या ना साहेब या. चला निघायला पाहिजे वेळ झाला. साहेब पोरीकडं ध्यान ठेवा. ठेवतो की नाही ध्यान बी ठेवतो आणि चांगले 4 महिने ठेवतो आता आमच्याकडेच. तुम्ही काळजी नका करू. आता आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जी चला ये. येतो. अख्खे 4 महिने ठेवून घ्यायचं म्हणतोय. असला कसला का चिऱ्याचा रिवाज? ए फालक्या अरे या रिवाजात स्वस्त पैसे मिळतात. साहेबांनी 2-2 हाताने पैसे मोजले आहेत. काय गाक्य वय की तुझ्या काय पोटात दुखते? ए मूर्ते गप्पी जरा वाचा अरे वाचा गप्पा की. वाचा, वाचा. हा कशा बाई भांडतायसा? आणि हो रिवाज चुकला वे आपल्या लोकांनी. आणि चला तयारीला लागा आता. अरे उद्या आपला फड दादूच्या गावात उतरवायचा आहे. 2दा निरोप धाडलाय त्यानं. वाट बघत असेल आपली. हा हे घ्या आमची देणगी. पण गावात जत्रा कशी धनक्यात झाली पाहिजे. आणखी काय लागलं तर आम्ही आहोत. आमच्याकडे यायचं. अण्णा हे काय सांगणं झालं का? बसा हा, वय, बसा. वय. बसा. अरे भाई की सांगतो जरा दमधर. काय रे रामभाऊ काय सांगायचंय? काय सुचवायचंय काय? त्याचं काय ना ते आपलं गावात तमाशा आणायचं म्हणतो. तशी मी त्या फडाला तार सुद्धा केली आहे. तेवढ्याच गावात इरंगुळा. काय रे हे राघू कसल्या उचापती करताय? अरे गावात तमाशाचा फड आणल्यानंतर नसती ब्याद लागायची गावाच्या माग. अरे गावात तरणीसाठी पोरं आहेत. अरे काय विचार करता का नाही तुम्ही? आव्हांना तमाशाच्या कलेकडं जर कला म्हणून आपण बघितली तर नसती ब्याद कशाला येते? आता हे मला शिकवतोस होय तू? अरे मला कला बी माहिती आहे आणि ब्याद बी माहिती आहे. अख्खं आयुष्य गेलं ह्याच्यात माझं सांगतोय. हा बरं झालं चहा आणला तो. द्या द्या. ह्यो लय बोलायला लागलाय बघा. तोंड बंद बी होईल त्याचं. राम राम. ऐकलं का? ह्यो मला तमाशाचं सांगतोय कले. दौलती कुठं दिसत नाही? तो गेलाय सकाळी शेतावर. काय एक्सपेरिमेंट का फेक्सपेरिमेंट काहीतरी करतो म्हणला. सकाळीच जातो. का जातो त्याचं त्यालाच ठाऊक. अहो असं कसं हो अण्णा? दौलती आल्यापासून गावचा विकासच झालाय बघा. त्याच्या सांगण्यावरून शेती केली आणि दमदार पीक आलाय बघा. अण्णा गावच्या पोरांना तर हुरूपच आलाय बघा. त्यांना तो आदर्श वाटतो. प्रत्येक मुलाला अभिमान वाटावा असाच दौलती आहे तुमचा.
चला अण्णा मग चलतो. चला येतो अण्णा. हा, या संध्याकाळी गावच्या देवळात मीटिंग बोलवली आहे, तेवढं विसरू नका. बर राम राम येतो वहिनी. या या राम राम सुटलो बुवा एकदा चला बाबा, वाघाच्या सुटलो तावडीतून. एकदाच बघितलं गावकरी काय म्हणाले ते गुणाचं आहे माझं पोर. माझं म्हणजे चांगलं काय केलं की तुझं नाहीतर माझं वय. बर बाबा आपलं. हा आणि पोरग शहरात जाऊन शिकतो म्हणल्यावर केवढं रागावला होतात. शहरात शिकायचं नाही, वाईट सवयी लागतात, काय बाय बोलला होतात. चुकलं बाई माझं. पण खरं सांगू, आता पोराचा लय अभिमान वाटतो बघ मला. एक काम कर, पोरग सांच्याला घरला आलं का नाही की त्याची बाई दृष्ट काढून टाक. माझीच लागायची त्याला. खरं सांगू, घराण्याचं नाव काढते की नाही बघ पोरग. अरे चला की. अरे काय झालं? अरे अरे काय झालं म्हणायचं? अरे, 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 चला. त्याची बैलगाडी अडकली वाटतं खड्ड्यात. चला दौलतीराव, सकाळ सकाळ कामाला लागला. अरे चला. बरं झालं तुम्ही आलात. अरे काय रे दादा, अरे केवढं हे वज. अरे तुझा नाही, निदान त्या जनावरांचा तरी विचार कर. तुझ्यावर टाकू का रे इतकं वज? हा मग दाखी ओढून. चूक झाली भाऊ. अरे काय चूक झाली? पैशांच्या लोभापायी तुम्ही या जनावरांवर इतकं वज टाकता. अहो तुमच्यासारख्याना ना जेलमध्येच टाकलं पाहिजे. काय झालं? अहो काय गरीबावर असं डाफरताय? हा जरा या बैलगाडीकडे नजर टाक, मग कळलं समज. असं हे बाबा, तू काय बघतो? चल की, पुन्हा अशी चूक करू नको. चल. चला रे. अरे दौलती, अरे तू इतका चांगला शिकलेला, पण तुझे विचार ऐकले की लय बरं वाटतं बघ. तुला बघून आम्हा सर्वांना हुरूप येतो. काय रे? मग काय. आलं बरं का ध्यानात? काय काम काय आहे? अरे आपल्या गावात पहिल्यांदा तमाशाचा फळ आलाय. बर का जिजुरीकर, अशी नाचते बिजली वाणी. हे बाबा आम्ही नाही पाहिलं, गावातली लोक बोलतात. काय रे? होय, मग येणार का? नाही रे बाबा, मला त्यात काडीचा बी रस नाही. येतो मी, तुम्हीच लोक जा. कळलं का? हे घाबरला का काय? ना आजपर्यंत शहरातल्या पोरी पाहिल्यात कमी कपडातल्या. आता जरा फडातल्या फटाकड्या पोरी बघ की. अरे झक मारतील शहरातल्या पोरी. नाही रे बाबा, तुम्ही जा म्हणलं ना. ए, आणि तुला काय काम धंदे नाहीत काय? काय टवाळ काय करतो रे यांच्याबरोबर? चल माझ्या बरोबर गपचप. मला बी लय काम असतात ना. चला ये तुम्ही. अरे नीट बस की. संचाला पारावर ये, मीटिंग आहे, विसरू नको. चला येतो मी. हा. ठीक आहे, हा. भेटूया. चले चल. तू ये राज्याला, मग बघतो तमाशाला कसा येत नाही ते. अरे नीट लाव रशी. अगं गावचा थाट लय न्याराच आहे बघ. होय रे बाबा, म्हणून तर टेन्शन यायला लागलंय बघ. काय झालं? अरे ती बरं का नाही, हा. सातारकर्णीच्या फडातील पोर बोलिवले. हा मग रंगाला त्या कामावर पाठवले, पण कुठं उलटल्या कोणाच ठाव. अगं येईल. अरे येईल काय, समजा आपल्यालाच बघायला पाहिजे, कोण नाही मदतीला. ओ दादा, नीट बांधा, पडायचं नाही तर. अगं हाव सक्का, हे आमचं रोजच काम आहे. काय का, काय सांगायची सोय बी राहिली ना बघ आता. कोण आहे गं? बस बस बस. अगं दादू, दादू आलाय. दादू या. काय जानकी, कशी आहेस? बरी आहे. जुनं झंगट चालू की ना अजून? बघितली आपली ओळख. काय का कशी आहेस? बरी आहे. काय रे, पाहुणं कोण म्हणायचे? ए आणि ह्यो कुठे भेटला? अगं रस्त्यातच भेटला. म्हटलं बस गाडीत. एवढ्या मोठ्या गाडीत कधी बसणार? अरे हो, ओळख करून द्यायची राहिली. अहा. हे आपले सरपंच, हा राघू पाटील. लय मोठे जाम माणूस आहे. हा. राम राम पाहुणं. राम राम. असं का? हा? काय काका, सगळं ठीक आहे ना? वय वय. नाही घाबरू नको, नाही तर मी आहे. नाही नाही, तसं काही नाही. अरे पाहुण्यासनी काय पाहिजे बघ, गरम थंडा. हा? नाही काय नको. पण बाई, आज रातच्या फडाचा कार्यक्रम मात्र जोरकस झाला पाहिजे बरं का. होय, नाही तसं तुमचं नाव ऐकू नये आम्ही, पण आज बघू प्रत्यक्षात. अहो प्रत्यक्षात काय बघताय बाई, त्यासाठीच फेमस आहेत. मग आता आणखी ओळखी पाहिजे, आतमध्ये येत आहे. नाही आता नको. हा.
रातच्याला ओळख करून घेऊ की हा? बरं निघतो आता पण बाई बिदागीची मात्र काळजी करू नका भरपूर देऊ चला निघू शेतातली कामं खोळंबल्यात तेवढा आटपतो आणि येत आहे ना निघेन आता शेतीचं पीक निघून जाईल गेला एकदाचा या के काय झालं अरे काय सांगू दादू त्या बरखाचा चिरा उतरवला म्हणून आज रातच्या कार्यक्रमासाठी त्या सातारकर्णीच्या फडातील पोर बी बोलवली तिचा बी प्रॉब्लेम झाला हे अख्खे अगं एवढंच ना माझ्याकडे एक आयडेशीर कल्पना आहे. आता हाय का सांग की लवकर येळ कशा पायी घालवतोस अगं अख्खे आपली चंद्र आहे ना व चंद्र मग आई ए आई 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 ए आई अगं लवकर काहीतरी खायला दे ग भूक लागले अगं मला गावात जायचंय काम आहे कामं ठेव तुझ्याकडंच अरे जरा घरात थांबाय ना ग जाऊ बघा तेव्हा तुझं गाव नाहीतर शेत तुझा पाय घरात ठरना ते काही नाही औंदा तुझं लगीनच लावून देते तेव्हा तू घरात थांबशील ए आई लगीन आणि मी अजून विचार बी करू नकोस हा? अगं मला नाही करायचं एवढ्यात लगीन अक्की अगं लगीन करायचंय मला संसार करायचाय तमाशा फळावर नाचाय नाही जमणार मला अगं मी कुठे नाही म्हणती पण आजच्या घडीला तेवढी फडावर उभी राहा पोरी सांगून सांगून थकले रे बाबा तुला पाहिजे तशी मुलगी शोधू तुझ्यासाठी अगं आई त्याला हे आहे ना ग अजून तू कशाला एवढी घाई करते अरे कोणी शोधून तर नाही ठेवली शहरात आणि तसं असेल तर सांग बाबा हवं तर मी बोलेन त्यांच्याशी अगं आता नाही आहे सांगतो तर तू कशाला एवढी माझ्या मागं लागले पर मी अभिले हिमतीची बाय आहे बघ अशी गप नाही बसायचे कारण काहीतरी अवस्था पर खरं सांगू माझी जिंदगानी माझं समजा संपलं बघ अगं माझ्या पोटची पोर तूच नाही म्हटलीस म्हटल्यावर काय राहिलं आयुष्यात थांब अक्के अक्के मी फडावर नाचाय तयार आहे परे हे समजा फडातल्या लोकांच्या रोजगारीसाठी वय ग माझी बाय हे बघ पुन्हा नाही सांगायची तुला नाचाया हा गुणाची माझी लेक ती ठीक आहे तुला हवं ते कर आता तू मोठा झालास जाणता झालास आमचा कशाला विचार करशील ए आहे असं बोल नको ना ग ए अगं रागवू नको ना प्लीज बरं आई मी लग्नाला तयार आहे हॅलो हॅलो आमच्या निमंत्रणाला मान देऊन हौसाबाई आणि त्यांचे सहकारी आपल्या गावात आल्याबद्दल मी दादू कानविंदे आणि आपले सरपंच राघू पाटील यांच्या वतीनं मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तसंच चंद्रकलाबाई ह्या प्रथमच आज फळावर त्यांनी लावणी सादर केली इतकी अप्रतिम केली की त्यांचा सत्कार करण्यासाठी गावातले सरपंच पाटील यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी तसेच आपल्या गावाचे युवा नेते दौलती पाटील यांनी देखील स्टेजवर यावे अरे अरे जा बाबा जा खरं म्हणजे हा मान आमच्या पाटलांचा पण त्यांच्या मनाचा मोठेपणा बघा त्यांनी सांगितलंय की हा सत्कार समारंभ दौलती पाटील करतील मग दौलती पाटील आपण सत्कार करा चंद्रकलाबाई प्रचंड टाळ्या आता मी दौलतीरावांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द बोलावेत टाळ्या मित्र हो महाराष्ट्र जशी कृषीची भूमी तशीच लोककलेची सुद्धा आहे आणि या लोककलेमध्ये तमाशा
ही एक सर्वश्रेष्ठ कला आहे आणि आपण सर्वांनीच या तमाशाचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे हा तमाशा गावात आणल्याबद्दल मी चंद्रकलाबाईंचा हौसाबाईंचा खरंच खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सखया सजले तुझ्याच साठी, तुझ्याच भेटीच्या ओढीसाठी. काय झोपेत नाहीये वाटतं, मी आले. चंद्रा, तुझं लावण्य अप्रतिम आहे ग. आई येतो मी. ओ आई ग चल निघतो मी. अरे थोडं खाऊन घे. नको ग, तसं पण मला लई उशीर होतोय, नंतर खातो प्लीज. अरे अरे ऐक तरी. राहू दे ग. दौलती, काल तमाशाला गेला होतास? हो नाही. अरे नक्की काय ते सांग ना, हो का नाही? हो अण्णा. लाज वाटत नाही तुला? तमाशाला गेला होतास? आम्ही लोकांनी सांगतो तमाशा वाईट आणि तुम्हीच जाता. अरे आपल्या घरातल्या कुणी बी आजपर्यंत तमाशा बघितलेला नाहीये. हा तमाशा लोकांनी बिघडवतो. माहित असतं ना तुला जाऊच दिला नसता मी असा. अहो अण्णा, तुम्ही समजता तेवढी ही कला वाईट नाही आणि त्यातले कलाकारी. अहो हे कलाकार फक्त आपली कला लोकांसमोर सादर करतात. अण्णा आता हेच बघा ना, शाहीर पठ्ठे बापूराव, तमाशा सम्राज्ञी इठाबाई, अशा कितीतरी लोकांनी महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. अण्णा काय होतं माहितीये का, काही लोक स्वतःला नको ती असणं लावून घेतात आणि बदनाम मात्र दर यायला यो तमाशा होतो. जा जा रे, हे शानपण मला शिकू नकोस. तुझं ते पुस्तकातलं शानपण आहे ना, ते तुझ्याकडेच ठेव. झालं का तुमचं सुरू सकाळी सकाळी? अरे दौलती, तुला काम आहेत ना, जा तू जा बाबा. जा बाबा जा, आईच्या पदरा आडलं. अहो आता तुमच्या चपला त्या पोराला होत आहेत आणि जेवढं तेवढ्या कारणावर कशा पाय चिडताय? आणि तमाशाला गेलं तर बिघडलं कुठं? समधी जात्यात. आणि माझ्या पोरावर माझा विश्वास आहे. विश्वास हाय? येळीच आवरत्याला विश्वास हाय. हे चंद्रकले, तिकडे कुठे लहान पोरीवानी दिसते, इकडे ये. मला लई आवडतंय. अगं काय आवडतं तुला? इकडे ये. माझं ऐक जरा तू. ये ऐक ऐक. हे बघ. अगं अगं ऐक माझं. लालू भक्की र. होय मग हे एवढा आवडतोय गडी तुला? तुझं आपलं काहीतरीच. अरे गप की, पहिल्यांदा बंद पडले, कळत नाही वय. अरे तू दर याला हेच सांगतो. अरे नाही नाही, आई शपथ पहिल्यांदा झालं. थांब बघू काय बिघडलं रे बाबा, काय कळत नाही रे. पवायला येते का म्हणलं? पवायला? अगं पवायला येते का म्हणलं? वाचवा वाचवा वाचवा. अरे वाचवा वाचवा. घे घे, मजा घे का. बरं झालं देवानी धावात आला, तुम्ही वाचिलं हो, नाही तर भोपळा लावायची वेळ आली असती. चला या या. कर मजा कर. दौलतीराव, खाली ठेवताय का अशीच घरला घेऊन जाताय? ठेवतो की. येत जावा वरचीवर. हा हा हा. ओले झाले समज. हा येतो म्या. चला. बाईक हिथच बंद पडली, बरं झालं ना. काय लाजतोय काय लाजतोय. चल. काय र, मला पाण्यात ढकललंस वय? हा, पण मनासारखं झालं का नाही तुझ्या? वय चल. वाचवा 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 वाचवा. अक्के कालच्या मानानं गल्ला लई जमला ग. ए आपली चंद्र नाचली बिला झाक. होय होय. चंद्रा जेव्हा स्टेजवर पहिल्यांदा गेली ना, एक तर तिची पहिलीच येईल, मनात सारखं धाक धूक चाललं होतं बघ. हा, काय सुधरतच नव्हतं.
पर पोरीनं लाज राखली बघ वय वय बरं ते जाऊ दे हा, बोल. बिदागी दिलीच नव समजेस वय नाही दिली. कोणी राहिले नाही नव नाही नाही. पर हा ठेव. काय रे बाबा बिदागी मिळाली नव मग आता थोबाडीस काढून कशा पायी बसलायस जा तिकडं ये, चल. अगं अक्के तो राहिला ना आपला रंग्या रंगेला बिदागी नको वय बघ आता अरे बोलू त्याला हे रंग्या अरे इकडे काय रे थांब इकडं हा ही तुझी बिदागी वा वा मास्तर वा अक्के आज मी फाडातला एक गर्दी खेचल बघ आपली चंद्रा अरे पोर हाय कुणाची वा 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 उस्ताद वा थू ए रंग्या तुझ्या त्या फडाच्या मालकीने हौसाला सांग पैसे स्वतः देत जा म्हणाव आणि तुझं एक काळं थोबाड घेऊन माझ्या समोर येऊ नको जा. हौसा अरे वा 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 लय गाला जमवला म्हणायचा तुमचीच कृपा कसली कृपा कृपा तर कधी दाखवत नाही काय नाही ती चंद्र आणि लालू दिसत नाही त्यो नदीवर गेल्यात कपडे धुवाय असं होय पण काल चंद्रा काय नाचली अख्खा गाव फिरा झाला बघा तुझी जागा भरून काढली बघ चंद्राने होय होय ते म्हणतात ना बाप से बेटा सवाई तसं हे माँ से बेटी सवाई खरंय खरंय बाबा अरे बरखा असताना बी चंद्रीनं फडाची बाजू एकदम तोलून धरली बघ वाटलं होय, होय. नव्हतं चल जाऊन झोपतो हा? रात्री लावणी बघायचे ना आज पण झकास झाली पाहिजे वय, वय. वनार वनार जरा कॅसाचा काहीतरी कर ढोलकी कुठली डोका कुठला काय कळणार नाही लोकांना घेतो ग हे घाई बाई तुला जा 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 नवऱ्याला भेटाना बादली कशी हलवती पण लापा 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 अगं सांगायचं नदीवर गेली ते पाण्यात पडली ए म्हणा पोरी अगं कशा पायी भिजलीस एवढी अगं अगं ते पाण्यात पडली पायच घसरला ना तिचा पहिलेच घसरत चाललंय चंद्रीचा अक्के ए अक्के या तुंतुणेवाल्याच्या थोबाडाला येळीचा आवर घाल चंद्रीचा हात पडला ना तर उचकटायला बी शिल्लक राहणार नाही कशाला नादी लागतो तू तिच्या अगं अख्खे मग वाईस गंमत केली गे हे? पर अक्के मी खरं सांगतो येळीचा आवर घाल पोरीला ए असं काय पाहिलं बंगाल तिच्यात उगाच काय बाई अक्कीच्या मनात भरून देऊ नकोस ए एमल्या तू तुझं काम कर हा, ना. तुला गबस, कोणी काही गबस, विचारलं होतं का? गबस, गबस आपलं तू. मध्ये मध्ये बघावं उगामध्ये बोल जावं. नका. काय गरज होती गबस, तुला बोलायला? अरे गप्पा का घालू कंबरड्यात लात जरा ढिलं सोडलं की बसतात डोक्यावर मिराय वाटाया मुर्दी तुला गप्प बसता येत नाही रे अगं त्यानेच सुरुवात केली हे बघला आल्या माझी लाल चोळी ना ती उसवली शिवून ठेवायची हा. दोन लुगडी बी धुवायचेत आता धुवायला कसं सांगते आता नदीवर जाऊन आलो ना मी अरे बाबा उद्याच्याला धू हा. चोळी शिवून ठेव जा चल हा, शिवतो चोळी आधी त्याच्या थोबडाला ठिगाळ मार ए, म्हणावं. चल, हा, चल. हे वेळ बाबा, यायचं बाबा. शालपट्टी. चल बाबा चल गे. चल. धुंद आज चांदणे धुंद चांद वाजले होऊ दे नशा अशी भेकू देत पावले हा म्हणजे आग दोन्ही बाजूने बराबर लागली म्हणायची का चंद्रे चल तुझं आपलं काहीतरीच लालू एक विचारू काय का चंद्रे विचार तू समद्यांची कामं वय करतोस की कपडे धुतोस शिवतोस वय फडातल्या लोकांचं समद करतोस वय अक्का आणि फडातली लोक तुला काय बाय बोलतात तू गप्प का रे बसतोस कारण ती समधी माणसं माझी आहेत म्हणून माझी आपली माणसं आहेत लहानपणापासून मी असंच आई बापाला लई लाज वाटायची माझी म्हणून घरातून हाकलून दिलं मला मग अक्की भेटली या फडामध्ये मला ठेवून घेतलं लहानाचं मोठं बी इथंच झालो मी मग काय पडेल ती समधी कामं मी करायचो इथं ना बाप्या माणसं नाचायची कामं करायची बरं का आणि एक दिवस काय झालं तो नाचाचं काम करणारा बाप्यानं अक्कीशी भांडण करून निघून गेला मग मोठ्या विश्वासानं अक्कीने मला नाचाचं काम दिलं होय मग चेहऱ्यावर रंग लावला की झालो राजा आणि चेहऱ्याचा रंग काढला की नाच मग पडेल ती समधी कामं करायला लागलो ना मी मग त्यातच समजा सुख मानलं मी लालू माझं बोलते का तुझं बोल माझं काही झालं गेलं गंगेला मिळालं तुला एक सांगू
तुझा आणि दौलतीरावांचा जोडा लई झाक दिसेल बघ. वय तू जेवढी त्याच्यामध्ये गुंतली आहेस ना तेवढाच तो गडी बी तुझ्यामध्ये गुंतलाय. हा तुझं आपलं काहीतरीच. हा काहीतरीच कसं खरं आहे. अगं खरं आहे. खरं सांगतोस? हा कशावरून? मी ओळखलं आहे ते. हे माणसाचे डोळे बोलत्यात. अनुभवी आहे मी. हा लालू, हा दौलतीराव लावणी बघायला येतील का रे? म्हणजे काय 100%. काय रे मित्रांनो, कसे आहात? काय संपत? काय गेला नाहीत वाटतं तमाशाला? तुला काय करायच्यात नसत्या चौकशा? काल मोठ्या फुशारक्या मारत होतास ना तमाशाला येणार नाही म्हणून. मग आता कशा पायी विचारतोस? ते मी आपलं सहजच रे. सहजच का त्या पोरीला बघायची इच्छा झाली या? करला असतो कशा पायी? बोल की. गडी मोठा छोपा रुस्तम आहे बघ. पोरीला बघितल्यावर पागळला होता गडी आपला. हे दौलती, खरं सांग, जीव गुतलाय ना? ए तसं काय बी नाही बरं. काही जीव गुतला बितला नाही माझं कोणात. वेडे आहात रे तुम्ही सगळे. हो मग चल की आज तमाशाला. का आता का घाबरलास ना? घाबरलो वगैरे नाही अरे. फक्त जराशी भीती वाटते अण्णांची. खूप झापलं रे त्यांनी सकाळी मला. अण्णांना नाही आवडत मी तमाशाला गेलेलं. अरे पण हे समज अण्णांना कसं काय कळलं? हे बाबा तू नग येऊ जा आमच्या संग. अण्णांना आधीच कळलंय आमचा बी जीव घेत्याल ते. चला बरं, नाहीतर काय. आपण निघूया चला. अरे अरे ऐकून तर घे रे. हे संपत. अरे निदान बळजबरी तरी करा रे. बसला का रे? हा चल नाही ग. मावशे 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 बोल की. या माझी आणि माझ्या अवतारांची एवढी डिटेल माहिती दिली बाहेर मांग. तरी बी तुला माझा मोठेपणा कळला नाही. नाही कळला. मी समध्यांपेक्षा वेगळा हा. येगळा आहेस? असं काय येगळं आहे माहिती? तू संपूर्ण जगाला प्रेम करायला शिकवलंयस. तुझ्याबद्दल लई वाचलं आणि ऐकलंय मी. कांदा मुळा भाजी अवघी कृष्णाई माझी. ए बैला, अरे नीट काम कर की. हल्ली कामात लक्ष नसतं तुझं. माझं कामात लक्ष नसतं होय का? तुझं नसतं? माझं असतं तुझंच नसतं. कळलं? हे जास्त चोंबडेपणा नाही नाही. हे बघ मी का दौलती इकडे या की. हा दादू आलो आलो. हा आता जावंच लागल. चंद्रीचा निरोप असेल नाही? एक गप बस की. जातो. आलो आलो. जा, काम जा, कर जा, काम जा. कर चल. हा मी काम करतो जा. अरे लालू दादू तुम्ही इकडं? होय सांगावं धाडायला आलतो. आज आपल्या गावातून फड निघतोय आमचा. फड निघतोय म्हणजे? अरे म्हणजे मुक्काम हलतोय त्यांचा. दुसऱ्या गावाला जाणार नव्हते. होय की. तवा वाटत असेल तर तुमचं लाडाचं माणूस एकटंच आहे फडामध्ये. हौसाक्का बाहेर गेली सुपारीची बोलणी करायला. वाटत असेल तर भेटून जाऊ बरं का. म्हणजे काय? म्हणजे काय असतं माहितीये का? ते जातीवर बसलं ना आपोआप वय सुचत माणसाला. यांचं पण असंच झालंय आणि चंद्राबाईचं पण असंच झालंय. आणि काय हो एवढं वाटलं होतं तमाशाला याल याल पण येणं झालंच नाही. बघा बुवा आता वाटत असेल तर या तिला भेटायला. एवढा तिचा जीव करवाटतो पण त्याचं यांना काय हाय का नाही? लालू चल निघूया आपण. चला. मला वाटत नाही दौलतीला चंद्राला भेटायची इच्छा आहे. दादू दादू थांबा. लालू लालू नाही, दादू, काम आहे आम्हाला. थांबा ना. आपली. लालू थांबा ना प्लीज. दादू मला चंद्रीला भेटायचं. हा? मग चल फक्त कपडे घाला. आओ अरे आणा 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 मामा काय करतो? आणा 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 लवकर पिगी बिगी किती. अरे बाबा चला चला लवकर चला चला. अहो ते मी आपलं सहजच हो. काय बोलायचं ते आत्ताच बोल. हा चान्स आहे. एवढं सांगून बी आला नाहीत ना? रागवलात आमच्यावर? रागवलं वगैरे काही नाही. शेतीची लई कामं होती ना म्हणून जरा. पण आज दादू आणि लालू भेटले नसते तर कळलं सुद्धा नसतं तुम्ही निघालात म्हणून. म्हणूनच तर निरोप पाठवला होता. आता तरी याल ना भेटायला? येईन ना पण कुठं आणि कसं? अरे मी असतो ना बरोबर. माझ्या मोबाईलवर फोन करायचा. पण फोन करण्यात कशाला घालवायचा? यायचं जमवायचंच की. अगे चंद्रे चल की उशीर होतोय. जा की तू. गप. आम्हाला एक भेट द्यायची होती. काय?
आमची आठवण म्हणून. चला आता उशीर होतोय, वाट बघतात. चला चला लवकर, चला चला येत जावा. हा मी येतो. तुला बघतो हा गबऱ्या तू जानकी उद्यापासून त्यांचा नाचणीत फोड आहे. मी आहे त्यांच्या बरोबर. चंद्राची आठवण झाली की माझ्या मोबाईलवर फोन कर. लाजू नको आहे. हा चल. हा हा बोल रे. आहे बाजूलाच आहे. हा देतो हा तुझा फोन. हो. लाव उरलेलं वॉटर लाव. चल. हॅलो कोण? दौलतीराव? हाय हाय चंद्रकला, मी लालू कला. पैंजण बघा या घाल्या लय छान वाटत्यात, पण रातच्याला याच पैंजणांवर चाळ बांधून फडावर नाचाला बी लागतं. अगं हे सौभाग्याचं लेणं वगैरे आपल्यासारख्यांचं नशिबी नसतं राणी. म्हणून सांगते, जे काही चाललंय नवं त्यावर. मग काय करू? जलंबर फडावर नाची म्हणून नाचत राहू? अक्के मी तुला आधीच सांगितलं होतं, मला लगीन करायचंय, मला संसार करायचंय. वय की पर कोणाच्या बी नावाची घंटी वाजवशील वय? अगं तुझ्या पिरम्याला माझा विरोध नाही, पर कशा पाहिजे प्रेम करतोय तुझ्यावर? किती बी झालं तरी पुरुषाची जात. अगं हे बघ, तमाशाला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला वाटत असतं फडावर नाचणारी बाई आपलीच आहे म्हणून. गोड गोड बोलून जवळ यायचं आणि काम झालं की पाय पुसण्यावाणी फेकून द्यायचं. अक्के दौलती तसं नाही ग. वय ग पोरी, म्या कुठं नाही म्हणती. बरखाचं भलं झालं तसं तुझं लगीन बी होऊन भलं व्हावं असं मला नाही का वाटणार? हे बघ, म्या सबूत देते तुला. दौलती जर का तुझ्याशी लगीन करत असेल नव्ह तर म्या स्वतः लावून देईन तुझं लगीन. अक्के खरंच सांगतेस? वय अगदी खरं. दादू, तुमचं सर्व म्हणणं मला मान्य आहे, पण अगोदर कळवायचं तरी. लग्न म्हणजे काय खेळ नवं दादू. दौलती, नाही तुझा राग मी समजू शकतो, पण येळच तशी होती. काय हौशेला वाटत होतं तू चंद्राबरोबर फक्त प्रेमाचे चाळे करतोयस, तिला फसवतोयस, आणि हे सगळं करण्याचा घात तिचाच होता अशी मला शंका होती. म्हणून दौलतीराव, चंद्राचं बी तुमच्यावर लई प्रेम आहे बघा. अहो तुम्ही इथे येणार खात्रीच होती तिला. आणि एक सांगू, तुमच्या संकट लगीन करून सुखी संसार करायचा सपान बघती हो पोर. काय दौलतीराव, हौसाबाईंच्या सगळ्या शंका दूर व्हाव्यात म्हणून समजा आम्ही हे केलं. अहो पण आई अण्णांचं काय, त्यांना कळवायला नको का? आता सर्जेराव पडले जुन्या विचाराचे. तू हे लग्न कुठल्या परिस्थितीत केलंस ते मी त्यासनी समजून सांगेन ना. हा, आणि दौलतीराव, चंद्राच्या आयुष्याचं भलं व्हावं म्हणून तर आम्ही हा घाट घातलाय ना. आता बघा, निर्णय समजा तुमच्याच हाती आहे. चंद्राचा विचार तुम्हीच करा म्हणजे झालं. दादू, लालू, मी चंद्रीशी लगीन करायला तयार आहे.
पण त्याआधी मला चंद्रीशी एकटीशी बोलायचे. तुम्ही मला बोलावलात? चंद्री, मला दादूनी लालूनी सर्व सांगितले. मी तुझ्याशी लगीन करायला तयार आहे, पण त्याआधी मी काय म्हणतो ते नीट ऐक आणि मगच निर्णय घे. चंद्र, आपलं लगीन झाल्या दिवसापासून तुला फडात नाचणं सोडलं पाहिजे. माझ्या घरच्यांनी, समाजांनी जर कोणी तुझा स्वीकार नाही केला तर आपण दुसरीकडे जाऊन संसार थाटू. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. लहानपणापासून आयुष्यात मी फक्त सुखी संसाराची स्वप्न पाहिली. आज ती तुमच्या रूपानं पूर्ण होत आहेत. मी सावलीसारखी तुमच्या पाठीशी राहीन. पण मला कधी अंतर देऊ नका. नाही ना देणार? नाही देणार. हवसक्का, आज मंगळसूत्र घेतलंय, उद्या चंद्रशी लगीन बी करेल. मग फाडावर काय तू नाचणार आहेस का? हट, नावाची हंस आहे म्या. भल्या भल्याना टाळ कुटायला लावलंय. हे काय शेंबड पोरग? तू बघतच राहा. दौलतीला इकडून नाही गावाकडे पळून लावलं ना तर हंसा नाव लावायची नाही म्या. हे बाकी करायचं. चल आता. अगं तू तरी मला सोडून जाऊ नगस. बरखा तर गेली आणि आता तू बी. तुझं भलं झालं तर मला आनंदच आहे ग. अगं पर तू अशी अचानक गेली तर या फडाचं काय, घेतलेल्या सुपाऱ्यांचं काय? हे बघ पोरी, बरखा येईस तोवर तरी हे सुपाऱ्या पूर्ण केल्या असत्या तर जाऊ दे. तुला काय, म्या सुपाऱ्या परत करेन. फडाचं काय बी झालं तरी चालेल. अक्के, अहो ऐकलं का मी काय म्हणते? ताई येऊपर्यंत आपण थांबलो तर? अहो या फडासाठी तरी. चंद्रे, तुला मी पाहिजे का हा तुझा अक्कीचा फड? अहो पण चंद्रे, मी तुला अगोदर सगळं क्लिअर केलं होतं ना. अहो पण अक्काची तरी बाजू समजून घ्या. या फडासाठी तिनं घेतलेल्या 7 सुपाऱ्या आपण पूर्ण करूया, तोपर्यंत ताई येईल बी. तुला जे करायचं ते कर. अहो ऐकलत का? चंद्रा, चंद्रा. चंद्रा, दौलतीराव, रातभर चंद्राच्या डोळ्याला डोळा नाही. तुमच्या अंगावर शालबी तिनेच टाकली बघा. चंद्रा, मला तू माफ कर. लालू, दादू कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं. दादू आहे हा. ते काही एका झाडावरचं पारवा आहे तो. आज या झाडावर, उद्या त्या झाडावर.
गावाकडे गेले ते येतील परवा आता. कोण आहे? बरखा, या चंद्राची थोरली बहीण. चला मी तुमची ओळख करून देते. चला 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 चला. अख्खे माझं नशीबच खोट आहे ग. हे बघ पोरी, आपल्यासारख्या तमासगिरींच्या मागे यो भोगच आहे बघ. आता झालं गेलं विसरून जा. पायातली घुंगरं तुटली तर बदलावी लागतातच ना. मग या 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 बघ. ताई हे माझे भाऊजी अक्की सांगत होती तुम्ही लगेच निघणार आहे म्हणून. एवढा का टाळ आला आमचा? हा नाही नाही हो, तसं काय बी नाही. ते घरात समधी लोक वाट बघतात ना म्हणून. मग आम्ही तुमचं कोण नाही वय राहिलं. आता आम्ही काय बोलायचं? चंद्रे बोल की ग. अगं बरखे थांबताल की जावई. काय हो जावय लाल्या बघत का उभे राहिलेस? त्यांची सोय कर की. चला आंघोळीचं बघूयात. चला 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 चला. चंद्री वाईस थांब. हे बघ पोरी, दुसऱ्या पोरी मिळूस तोर ना फड तुला सांभाळायचंय. नाही म्हणजे मी सांगणार नव्हते, पर बरखा आता फडावर नाचायची नाही. पोटोशी आहे ती. म्हणजे अक्की? अगं त्या सरतापाईचा गोळा तिच्या पोटात वाढतोय. आता तूच सांग, तिला या अवस्थेत कशी नाचायला लावू मी? अगं पण अक्की मी नाचू शकते की? हा नाही पोरी. हे बघ, तिच्या पोटातल्या पोराचा विचार कर. जावयासने तू समजीव. समजूतदार आहेत ती. लाईनीत सुपारा घेतलेत म्हणून लोक चिडले ना तर फडबी जाळतील आणि आपण गोत्यात येऊ ग. हे बघ, समजा तुझ्या हातात आहे. मी हात जोडते, पाहिजे तर मी पाया पडते तुझ्या. अगं अक्की असं काय करतीस? अक्के मी त्यांना विचारून काय ते सांगते. लई उपकार होतील बघ पोरी. समजा तुझ्या हातात आहे. कोण हाय रे तिकडं? मी आहे महाराज. अरे 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 घुसतो कुठं? मुजरा करतो तू महाराज, मुजरा. ते समजा जाऊ दे. मला सांग, आपल्या राज्याचं प्रधानजी कुठे गेलं? प्रधानजी ते गेले त्यांच्या कामाला. मायला खातात आपल्या राज्याचं आणि काम करतात त्यांच्या राज्याचं. आवाज करायचा नाही. तुमच्याच कामाला गेलो होतो. कंच काम? अव शिकारची समधी सेटलमेंट करायला गेलो होतो. सेटलमेंट? अव अरेंजमेंट करायला गेलो होतो. अरेंजमेंट? हा. कंची अरेंजमेंट केली तुम्ही? अव समधी हक्कारी लोकांना एकत्रित केले. कशाला? कशाला? अव वाघ का तुमचा बाप ओढल. अहो या तमाशातल्या बायांवर कोणी बी विश्वास ठेवू नये दौलतराव. ते बरखा काय, ते हौसा काय, दोघी बी एकाच माळेच्या मनी, दोघी बी चाल चालीच्या. आणि ती चंद्री बी तशीच. तिची काय कमी लफडी आहेत का? ती बी त्या दोघींच्या पावलांवर पाऊल टाकून चालतीये. नाटक करल प्रेमाचं तुमच्याशी. मला विचार, पैशासाठी वापर करून घेईल तुमचा आणि देल तुम्हाला. काय झालं? तमाशातल्या बायांबद्दल वांगाळ बोलत होते. आपल्या छत्रीला बी बोलायला लागले. मी म्हणलं छत्रीला बोलू नका, तर माझाच गाळा धरला. अहो सासूबाई खोटं बोलतोय हा. मी असं काय बी बोललेलं नाही. तुझ्या जावई, अहो परवाचा राग गेला नाही वाटतं अजून. चंद्री तूच बघ आता, सांभाळ काय ते. अरे बाबा, हे बघा काय असं तर नंतर बघू आपण. हा लोक खोळंबली तिकडे. चला तर चल लवकर. जावई बापू चल ग चल. जावाय बापू, रागानं अशा काळ्या माळ्या घालून काय उपयोग आहे हो? फुलाचा आनंद घ्यायचा असेल तर काट्याची बोत सहन करावीच लागल.
जो पातूर हे हावसा आहे तो पातूर हे समजा असंच चालायचं. या हावसासारख्या बायानीच या कलेला बदनाम केलंय हो. म्या बी आधी लई सच्चाईनं वागायचो, पण या पैशाच्या मोहापायी या बाईनं मला कुत्र्याचं जीण जगायला लावलं. जावाय बापू, या फडावर नाचणाऱ्या बायका कधीच कुणाच्या नसत्यात. त्यासनी हवा असतो नुसता पैसा पैसा. त्यांच्या नजरेत कधीच कुणाला किंमत असत नाही. जाऊ द्या, असू द्या. तुम्ही बसा. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो, म्या बी आधी लय आरडाओरडा केला, चिडाचिड केली, पण काय हाती लागलं नाही हो. हाती लागला तो नुसता अपमान. आणि त्या अपमानावर, त्या दुःखावर, समद्यावर साथ केली ती हिनं साथ केली. माझ्या समद्या गोष्टीचं औषध हेच आहे जावई बापू. असू द्या, चालायचंच. हे असंच चालायचं. चाल. चंद्रे, अशी का वागलीस तू माझ्याशी? काय वाईट केलं होतं मी तुझं? आव आव आव, चला झोपायला. अरे चंद्रा, आलीस तू? तुम्ही दारू प्यायलात? दादा, कशाला असली व्यसनं लावताय त्यांना? आणि तुम्ही बी झोपायचं सोडून कशाला यांच्या नादी लागताय? चला झोपाया. झोपायला? यायला ज्या माणसाची बायको तमाशाच्या फडावर नाचत असेल त्याला झोप लागल का? दादा, कशाला असले वंगाडीचाऱ्यांच्या डोक्यात सोडतोस? स्वतःच्या संसाराचा इस्कोट केलास, कशापायी माझ्या संसाराचा इस्कोट करतोस? तुम्ही चला झोपाया. एकदा नाही सांगितलेलं कळत नाही वाटतं तुला? यायला तुमच्यासारख्या तमाशातल्या बायका बाजारात आपलं रूप मांडतात. चूक झाली बाई, आणि तुझ्याबरोबर संसार थाटला मी. चल जाईत ना. जावाय बापू, अहो कशाला इतकी डोसक्यात राग घालून घेताय? अहो, संसार यो रेशीम धाग्यावानी असतो. त्याची एक गाठ सैल झाली की समद उसावल्यावानी होतं. तेव्हा यो संसाराचा धागा घट्ट पकडून ठेवावा लागतो. अक्के, या पुढं मला फडावर नाचायला जमायचं नाही. तू दुसरी काहीतरी सोय कर बाई. वय, हेच ऐकायचं बाकी होतं बघ. नाचती, म्या नाचती किंवा त्या बरखाला नाचवती. आता हर घडीला प्रसंगाला तोंड देता देता म्या माझं मन बी आता निबार करून टाकती बघ. उद्या माझा फड कुणी जाळला ना तर बघायला बी येऊ नगस. तू सुखानं संसार कर. आणि फडाचं काय ग? नाचून माझ्या त्या पोटूच्या पोरीला. तिचं मूल जगलं काय, मेलं काय, तुला काय त्याचं? तू सुखानं संसार कर म्हणजे झालं. अक्के अगं तुला कसं सांगू? असं चाळ बांधून मला फळावर नाचता यायचं नाही. अक्का, मला बी सुखानं संसार करायचा आहे. असं फडाच्या नादाला लागून मला माझा संसार वाऱ्यावर सोडून द्यायचा नाही ग. अक्का, ना धड दौलती ना धड फड, अशी येळ येऊ देऊ नगस म्हणजे झालं. कसा संसार करते तेच बघते म्या. कुणी बी यावं आणि माझा फड उधळून लावावा. जावई असला म्हणून काय झालं? नाही त्याला परत जायला लावलं ना तर नाव लावायची नाही हंस. जावाई,
म्या काय रातच्याला बोललो त्याचा विचार केला का नाही? अजून येळ गेलेला नाही. घेऊन जा पोरीला, नाहीतर जलंबर असं इस्तवाशी खेळायला लागल माझ्या वाणी. इस्तवाशी खेळता खेळता माझ्या फडाला आग लावू नका म्हणजे झालं. नाही त्यो खेळ बरा नाही, हात भासत्याल. आयुष्यभर इस्तवाशी संसार करत आलो. अगं ह्यो इस्तव परवडला, निदान संसार तर जाळत नाही. तुम्ही खेळा की तुमचा खेळ माधवराव. पोरीच्या आयुष्यात कशा पाहिजे इस्तव टाकतायसा? आणि जावई बापू, नको त्या लोकांचं ऐकून मनात भलते सलते विचार आणू नका. काय तिडा असेल नव, आपण बसून सोडूया. नाही काय आहे, लोकांनी चांगलं बघवत नाही नव. रातभर ढोसायची आणि लष्कराच्या भाकऱ्या भाजत बोंबलत सुटायचं. विचार करा. कोण कुणाच्या मुळावर आलंय दिसतंय. जावई बापू, ही बाई गोड बोलून कधी कुणाचा काटा काढेल सांगता याचं नाही. माझी चंद्रा लई गुणाची आहे हो. तुमचा संसार लई झकास करल. तिला इथनं घेऊन जावा तुम्ही, सोडवा तिला यातनं. आत्ताच्या आत्ता आपण इकडनं जायचंय. एक क्षण बी थांबायचं नाही इकडे मला. जाऊया, असं काय वेडेपणा करताय? हौसाबाई आता बस. खूप पाहिलं आणि खूप ऐकलं. आता हे समजा सहन करण्याची हद्द माझी संपली. काय झालं? काय गडबड आहे? झिले जरा. ओ जाय बापू, सोडा ना तिला, जाऊ द्या. अहो सोडा. आमच्या मध्ये पडायचं नाही. चल का तू. जावई मी तिला नेऊ द्यायची नाही. असं वाटत नाही ती काय जनावर आहे का? जनावर? जे समजायचं ते समजा. आता मी कोणाचं बी ऐकणार नाही. चल का तू. नाही जावई बापू. अगं दौलती, दौलती नाही चंद्री, अख्खी सोड मला. नाही जायचं. अख्खी सोड चंद्री, नाही जायचं. नाही जायचं. कुठे जाणार आहे ती? फिरेल आणि येईल माघारी एकदा. अख्खी मला माहिती नाही यायचे परत. ते काय केलं मी? नाही परत यायचे. काय बाबा, आता आणखी आमच्याकडनं काय घेऊन जायला आलास? मोहितेंच्या घराण्याची आबरूची लखतर वेशीवर टांगलीस. चांगले पांग फेडलेस बरं का बाळा, चांगले पांग फेडलेस. अगं जा, तू उभी का राहिलीस? ओवाळ्याला आरती घेऊन ये पोराला, ओवाळ्याला आरती घेऊन ये. केवढा मोठा पराक्रम करून आलाय बघ की पोरगा. लय मोठा पराक्रम केलास पोरा, लय मोठा पराक्रम केलास. बघ, प्रत्येक वेळेला तू ह्याची बाजू घ्यायचीस का नाही? बघितलंस कसे दिवस आणलेत बघ त्यानं आपल्यावर, कसे दिवस आणलेत. वा रे पोरा, वा वा. काय तर म्हण, कलाकारांची कदर कर बरं का बाळा, कलाकारांची कदर कर. अरे पण त्या तमाशातल्या कलाकारांसाठी आई बाबांचे धेंडवडे का काढतोस? आणि आता कशाला आलास? आई वडील जिवंत आहेत हे बघायला आलास? बरं केलंस. अण्णा खरंच चुकलो हो. आई, तू पाहिजे तर मला मार, वाटेल ती शिक्षा दे, पण मला असं अंतर देऊ नका. हात जोडतो मी तुमच्या पुढे. नको त्या पोरीपायी घरादाराला मुकलो, नको ते करून बसलो. अण्णा प्लीज मला माफ करा. अण्णा माझं ऐका ना हो. आई तू तरी सांग ना ग त्यांना. पोरी अगं वाईट वाटून घेऊ नगस. ज्याला माणूस आणि जनावर यातला बी फरक समजत नाही त्याच्याबरोबर संसार करणार होतीस तू? नाही ग पोरी, काय बी चुकीचं वागली नाहीस बघ तू. अक्के, दौलतीरावांशी वागले ते चुकीचं, कफडावर नाचणार आहे ते चुकीचं.
मला तर काय बी कळत नाही. चंद्रे, या गजऱ्यावानी सुंदर तुझा चेहरा आहे बघ. चला, कळतंय मला तुमचं सगळं खोटं बोलणं. अगं खरंच. जानके, ए जानके, किती मायेने गजरा आणला बघ तुझ्यासाठी. म्हणून तर मी लई प्रेम करते ना तुमच्या. चंद्रे, अगं ए चंद्रे, ए चंद्रे, अगं कसला विचार करते आहेस एवढा? लालू, नवरा बायकोचं नातं किती गोड असतं ना र. अंधारातल्या खोट्या सावल्या असतात त्या, हाताला काही लागत नसते बघ. समध्या खोट्या असतात त्या. पण माणसं तर खरी असतात ना र. लालू, दौलती परत यायचं नाही का र? येईल बाई, येईल. असं काय हाय रे तिच्यात, से इसरता बी इसरत नाही. दौलती, अरे काय अवस्था करून घेतली स्वतःची, ती बी एका पोरी पायी. मुंबईत राहून बी कधी मित्रांना गावाला विसरला नाहीस, परत एका नाची बाई आई अण्णांना विसरलास, कशाचा बी विचार केला नाहीस. अरे अरे या गावाचा, या तरुणांचा तू आदर्श आहेस. तुला लई काम करायचं आहे अजून. संपत, तुझं रागीवणं बोलणं मला मान्य आहे. रानातल्या निवडुंगाला घरातल्या तुळशी वृंदावनाची जागा देत होतो मी. खरंच चूक झाली रे माझी. अरे पण तुझ्या चुकीची शिक्षा आई अण्णांना का म्हणून देतोस? किती वेळ ते अशी शिक्षा भोगणार? संपत, मी तिच्यावर खरं प्रेम केलं, यात माझी काय चूक आहे? खरं जिच्यावर मी जीव लावला तिनंच माझ्याशी असं वागावं. सावकाश 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 सावकाश. ए तिकडचं उचल कोपरा. बरखाचा बोट फाटेल की. ए काय कामाचं आहे का ते? काय उपयोग आहे का? अरे रंग्या, ती बारका आली काय आणि गेली काय, या पाड्याचा काय बी वाकडा होणार नाही. आता ती चंद्र काय नाचते, आता तिची सर काय बारखाला येणार आहे का? नाही. अरे तुम्ही पण ना कवा पण काय पण बोलता र. चल उचल. काल लई मजा आली बघ. चंद्री एकटीच पब्लिकला हँडल करते, नाही तर ती बरखा चंद्रीच्या पायात ईज आहे ईज. बऱ्याच दिवसांनी फडाला चंद्रीमुळेच पैसा मिळायला लागलाय बघ. जानकी, काल पाहिजे होतीस तू फडावरती बरं का? कार काय म्हणून विचारतीस मला? आपली चंद्री काल अशी नाचली, अशी नाचली, कडकड 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 कड निस्ती भिजली जणू, अक्षी भिजलीच. या बरखात काही दम नाही राहिला आता. वय दिसायला लागलं, एकदम फिकी पडायला लागली, फिकी. आला डब खायला माझा धंदा ग, आला डब खायला माझा धंदा ग. तुझ्या रूपाचा रुपया बंदा ग, तुझ्या रूपाचा रुपया बंदा. पुरा झाला रा. हे घे, माझ्या चोळीला टाक लावून दे. तुझी तू घे घालून टाक. हे अर्जंट आहे, हिला तालमीला घालायचं. हे नाहीतरी तुला काय काम आहे आता? अगं तुझं काम संपलं ना व. चंद्रा आता मोठी झाली, चालायचंच. तुम्ही म्हणाल समजा तसं होईल बघा. तुमच्या गावची सुपारी घेतली म्हणून समजा. बोर्डावर चंद्री नाचलीच पाहिजे. आता हाय का? अहो नाचेल की. तुम्ही निवांत राहा. तर मग ही सुपारी पक्की समजायची? एकदम पक्की. येऊ. आके, काय ग? मला बोर्डावर नाचायचं आहे. अशी काय बघते वाघ बघितल्यावानी? अगं अगं तुला नाचायची काय गरज आहे पर? का पोटूशी बायका आपल्या फडात कधी नाचला नाही भाई? तसं नाही ग, पर चंद्री हाय ना व. तिलाच तर दावून द्यायचंय मला.
या फडात मला लाचारासारखं नाही राहायचं आता. तिला आता दाखवून द्यायचंय बरखाच्या पायातले चाळ जेव्हा वाजत्यात तेव्हा पैशाचा पाऊस कसा पडतो ते. अगं पर अक्के म्या नाचणार म्हणजे नाचणार. हे अक्का अगं बरोबर बोलते ना ती. ये बघ बारका, म्या तुझ्या पाठीशी, तू काय बी काळजी करू नको. हा फक्त आज नको, परवा म्या सगळी जय्यत तयारी करून ठेवतो. हा हे बघ अक्का, बारखा बोर्डावर नाचणार आणि ते बी चंद्रीच्या समोर. जा, म्या समधी तयारी करतो. अरे मूड द्या. याड बीड लागलं बाहेर तुला. नको ते खुलतीच्या डोक्यात घालतोय ते. अगं अख्खे बरोबरच बोललो ना मी. हे बघा अक्का, पायक्या बिगर कला फुलत नाही आणि रुजत बी नाही. अगं नुसती कला असून काय उपयोगी, पायका पाहिजे पायका. आणि जर का पायका कमवायचा असेल ना तर लोकांनी बी काहीतरी नवीन काहीतरी वेगळं दाखवायला पाहिजे. अगं जरा विचार कर, चंद्रान बारखाचा जंगी लावण्यांचा सामना ठेवल्यावर पैशाचा नुसता पाऊस पडल. पाऊस आहेच कुठं. आणि बारखाला काय बी होणार नाही ग, मी आहे ना. हे बघ आता तू फक्त खोऱ्यानं पैसा वाढायचा, बाकी मागचं सगळं मी हँडल करतो. बरके पोरे नको तेच कराय निघालीस. अगं कशाला त्या आईच्या नादी लागून पोटातल्या पोराची जिंदगी बर्बाद करतीस. हाती काही लागायचं नाही ग. अगं या बाईनच पैशा पायी दोन्ही पोरींच्या आयुष्याची माती केली. उस्ताद, हौसाक्काने पैसे दिलेत. हे पैसे घाल त्या हौशीच्या मड्यावर. आणि तुला किती वेळा सांगितलं रे, तुझं काळं तोबार मला दाखवू नको म्हणून. जा. उस्ताद, तुम्ही मला नेहमी चुकीचं समजत आलात. हात काढ पहिला. म्हणत चुकीचं समजत आलो. अरे माझा सूड उगवायसाठी मी तयार केलेला शागिर्द मानगुटावर बसवला या बाईनं. जा. बघत उभा राहिला. महादेव दादा, असं नाही बोलायला पाहिजे होतं तुम्ही. त्या रांगेला लई टाकून बोललाय तुम्ही. आजपर्यंत कधी बोललो नाही, पण आता सांगतो, या हौसाकान तुला एक पैसा पण कधी दिला नाही. पण हा रंगा त्याला मिळणाऱ्या बिदेगीतून तुला पैसे पुरवत होता. त्या माणसाला तू असं बोलला, एवढं तोडून बोलला. किती वाईट वाटलं असेल त्याच्या मनाला, जिव्हारी लागला असेल त्याच्या. लाल्या, मोठी चूक झाली गड्या. अरे डोलकीवरची शाई उडून जावी तशी हाताखालची समधी माणसं एक एक करून निघून गेली. बायको, पोर, ही जीवाभावाची माणसं. अरे एकटा पडलो रे मी आणि दुसऱ्यावानी वागायला लागलो. लाल्या, आता ही चूक मला सुधारायची आहे. मला ही समधी माणसं पाहिजेत लाल्या. मला माझ्या जीवाभावाची माणसं पाहिजेत लाल्या. तमाशाला याल तर हसाल, न याल तर फसाल. भन्नाड आविष्कार, लावणी सम्राज्ञी चंद्रकला जेजुरीकर आणि नृत्य मिश्री बरखा जेजुरीकर. ताई,
कशापायी आपला राग या घुंगरांवर काढतेस? आजवर या घुंगरांनीच मला मोठं केलं, पोटा पाण्याला दिलं आणि पोटात पोर बी दिलं. आणि आज हे घुंगरू माझ्यावर रुसलं. मला आज माझी त्यांनी जागा दाखवून दिली आणि तू बी कराय तेच म्हणते म्या. कधी काळी लोकांच्या मनावर राज्य केलंय मी, खूप मोठं नाव मिळवलं, पैसा मिळवला. आणि आज तू माझी जागा घेतलीस. जीवाचा नुसता जळफळाट झाला माझ्या. तुझ्या विरोधात फडावर उभी राहिली मुकाबल्याला. हा पण विचार केला नाही की तू माझी बहीण आहेस. लाज वाटते मला आता माझी. सगळं संपलंय आता माझं, सगळं संपलंय. ताई, अगं तुझी जागा घ्यायचा विचार तर माझ्या मनात बी यायचा नाही आणि येऊ शकणारही नाही. अगं तूच तर माझी गुरु आहेस. अगं हे समज तूच तर मला शिकवलंस. तू अशी अवघडलेली पोटूशी बाय, तुझ्या पोटातल्या मुला खातर आणि फडा खातर नाचली. तुझी शपथ घेऊन सांगते ताई, तुझी जागा घ्यायचा विचार तर माझ्या मनात बी कधी यायचा नाही. चंद्रे, किती मोठ्या मनाची आहेस ग तू. मला माफ कर ग चंद्रे, माफ कर. ताई, ताई चुकलं माझं. ताई, पूस बघू डोळा आता. हे बघ, आता आता यापुढे फक्त तू आपल्या पोटातल्या मुलाचा विचार करायचास. त्याला खूप मोठं कर, खूप शिकव. मी आहे तुझ्या माग. आणि हे बघ, आईनं फक्त पोटातल्या मुलाचाच विचार करायचा असतो. आई फक्त स्वतःच्याच मुलाचा विचार करते, त्याला वाढवते, मोठं करते. मुलाशिवाय तिला काय बी दिसत नाही. पण आई, तुझ्याशिवाय माझी आता कोण समजेल? आई, माझं चंद्रावर खूप. आई, मला तिला इसरायला थोडा येळ दे ग. थोडं नाही, पाहिजे तेवढा वेळ घे. पोरा, तुझी पुस्तकी भाषा आम्हा नाही कळत रे. तू शिकला, मोठा झाला, पण एक विसरलास. शेवटी रक्ताची नातीच उपयोगी येतात. ही वरवर दिसणारी नाती काय कामाची? म्हणून सांगते, रक्ताच्या नात्याचा विचार कर. जगण्याची उमेद वाढेल, तुझी बी आणि मग म्हाताऱ्यांची बी. आई, पोरा, येणारा हर दिस जगाया नवी दिशा घेऊन येतो, हो ना? आता बघा दादू, झाला तो समजा प्रकार असा झाला. करतो कोण आणि भोगतो कोण? पण चंद्राने असं करायला नको होतं. पण झालं ना, तिच्या हातून हात उचलला गेला. आता करणार काय? पण पोर मोठी गुन्ह्याची आहे हो. तिचं आयुष्य असं वाया जाऊ देऊ नका दादू. हे समज वंगाळ माझ्यामुळे झालंय. मी असतो तिथं ना, ते येऊच दिलं नसतं. झालं ते झालं. हे समजा माझ्यामुळे झालं ना. मी त्यांना दोघांना एकत्र आणल्या बिगर आणि त्या दोघांचा संसार एकत्र आणल्याशिवाय मी गप नाही बसणार. खरंय दादू, काय करायचं ते करा. तुमच्या हातून जे घडायचं ते चांगलंच घडेल बघा. तुमच्यावरच आमची संधी दिसत आहे. अरे बाबानो, तुम्हाला काय भूक भीक लागली की नाही? चला घ्या खाऊन. चला लवकर, आटपा लवकर. अरे बजा, अरे किती राबवशील मालकाला? पोट पूजा करून घे की. तसं नाही दादा, ते आपलं ते आपलं. दौलती, आईनं भाकरी पाठवली बघ. काय रे बाबा, तुझं काम झालं ना? मग जेवायचं नाही वाटतं? जेवायचं आहे परत. आता आहे का? अरे त्याची सायली नाही आली ना अजून. बायको बिगर अन्न गोड कसं लागल? ये बाबा जा, तुझी सायली आत्ताच आली भाकरी घेऊन. हे दौलती, अरे भूक लागली, चल की.
चल चल लवकर हातपाय धुवून घेऊ चल. हे घे पुस हात. धर. दौलती दादू का आलात तुम्ही इथं? अजून काय वाईट करायचं शिल्लक हाय वाटतं. दौलती माझं ऐकून अहो घे. तुमचंच ऐकलं आणि आयुष्याचं वाटोळ करून बसलो बघा. नको त्या बाईच्या नादा लावून तुम्ही जे गायब झालात ते आत्ता आलात. काय मिळालं हो तुम्हाला माझं वाईट करून? अरे दौलती माझं ऐक जरा. हो दादू, कशाला त्याचा डोस का तापवतायसा? मी मान्य करतो चंद्राची चूक झाली, पण त्याहीपेक्षा तुझ्यावर असलेलं प्रेम तिचं खूप मोठं आहे. दादू काय झालं याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही सगळे खोटे आहात, फसवे आहात. माझ्या हातून तुमचं काही बरं वाईट होण्याआधी निघा इकडनं. दादू मेहरबानी करा आता. जातो मी. आता थांबण्यात काही अर्थ नाही, कारण तुमच्या डोळ्यात रागाची झापड आहे. पण तुम्हाला एकच सांगतो, मी आणि चंद्र खोटं नाही रे. तुम्हाला कळ वेळ आल्यावर आपलं कोण आणि परक कोणते. पण तुला आणि चंद्राला एकत्र बघितल्याशिवाय मी गप बसणार नाहीये. आम्ही दोघंही पटवून देऊ तुम्हाला की आम्ही खोटे नाही आहोत. दौलती, तुम्ही दिलेल्या मांगल्याची शपथ घेऊन सांगते, अहो मी खोटी नाही. माझं प्रेम खोटं नाही. अहो कसं सांगू मी तुम्हाला, मी तुमच्यावर लय प्रेम करते. मला तुमची किती आठवण येते. तुमची शपथ घेऊन सांगते, ज्या दिवशी आईच्या वचनातून मुक्त होईन त्या दिवशी पायातलं चाळ फेकीन आणि हे सुवासणीचं लेणं घालेन. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्यावर लय प्रेम करते. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तो तरी कसा जगू शकेल तुझ्याशिवाय? दादू, पोरी, हे पोरी, दादू, अगं कशा पाहिजे रडते जेड्यावानी? हे बघ, जशी तू इकडे झुरत बसली आहेस ना, तसा तो पण तिकडे झुरत बसलाय. दादू म्हणजे आता त्याला भेटून आलो, जाम खडसावलाय त्याला. पण माझा अनुभव सांगतो बघ, तो नक्की येईल ना तुला घेऊन जाईल बघ. दादू, दादू खरंच सांगताय? 100% खरं. अगं त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल मला प्रेम दिसलंय. तू उगाच त्याच्यावर हात उचललास. लय जिवारी लागलं त्याच्यात. लय दुखी आहे तू. खरंच दादू, चुकले मी. आता एकदा तुम्ही भेटलात ना, समज मिटल. आणि एकदा तुम्ही संसाराला लागलात की म्या सुटलो. माझं ऐक पोरी, हे समज सोड. सोड आणि कुठं जा? त्या दौलतीकडं? अरे कशा पायी भूलतपा देतोस त्या पोरीला? हा, एकदा गेलेले पुन्हा नाही येतं वैर. अक्के, अगं पोरी, अगं बरखाची गत पाहिलीच ना? पुरुषाची जात ही अशीच वाईट. आणि काय र, एकदा माझ्या पोरीचं वाटोळ करायचं ते केलं. हा, पोट भरलं नाही वैर तुझं? माझ्या फटाचं बी वाटोळ करायला निघालायस ते? आपलं म्हणून जवळ केलं तर माझ्या जीवावर उठल्यास वैर. जिल्या, आता निघतोच बाहेर. कत्तंगड काढून हातात देऊ तुझ्या. हे अंगाला हात लावायचा नाही. लय बोललास. अरे सोड. हे पोरी, काळजी करू नकोस. तेव आहे, समजा व्यवस्थित होणार. अगं माझं ऐक, एकदा का दुधानं तोंड पळलं ना की ताक बी फुंकून प्यावं लागतं बघ. त्यात घेऊ दादू, लई चालू. हे बघ, त्याच्या शब्दाला भूलू नगस. हा, आपल्या नाचाकडे लक्ष दे. हा, मग काय, पोराला तुम्ही सांगणार आहे का मी सांगू? थांब दौलते, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे.
उद्या राजापूरला जा, शिरक्यांची पोरगी बघून ये. तालेवार घराणं आहे, पोरगी शिकलेली आहे, नाक डोळं नीट आहेत, एकदा बघून घे. अण्णा नाही, मला नाही बघायची आहे मुलगी. नाही बघणार तर मग काय करणार? बिया करता राहणार आहेस? ऐक सावित्री, तुझ्या पोराची अक्कल ऐक. अरे लग्न नाही करणार मग काय करणार आहेस? आयुष्यभर काय मुरळ्यांच्या मागं फिरणार आहेस? अहो अण्णा, माझं ऐकून तर घ्या. काय काय ऐकायचं तुझं? हात तुझी अख्ख्या गावासमोर आमचं तोंड काळं केलंस. आता जिवंतपणे जाळून टाक म्हणजे झालं. तू बी सुटलास, आम्ही बी सुटलो. चांगलं पांग फेडलंस. अव त्याचं ऐकून तर घ्या जरा. काय ऐकून घ्यायचं? त्याच्या बाजूनं तू बोलणार. अहो अण्णा, तुम्ही कशाला एवढा त्रागा करून घेताय? अण्णा, हा बघण्या बिघण्याचा कार्यक्रम मला नाही जमायचा. एकदा चूक केली अण्णा, पुन्हा ती नाही करायची. अण्णा, तुम्ही बोलाल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. खरं सांगतोस? खरं सांगतोस? अरे माझं ते माझा वाघ, अरे तो ढाण्या आहे, माझा ढाण्या. आता माझा पोरगा शोभला, आता माझा पोरगा शोभला. आता बघ कसा तुझ्या लग्नाचा बाळ उडून टाकतो ते समजा गाव बघत राहायला पाहिजे. वार माझ्या पोरावा, ऐकलंस का? बघ. अरे थांब 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 थांब. दौलती, या काल तुम्ही एक निरोप घेऊन आला होतात ना व? आता माझा बी एक निरोप चंद्रेला कळवा. तिला म्हणावं कोणाचं कोणा वाचून राहत नाही. एक तमाशात नाचणाऱ्या बाईला काय येणार संसार थाटता. लग्न ठरलंय म्हणावं. मुलगी का चांगल्या तालेवार घराण्यातली हाय, दिसायला सुंदर आणि चांगल्या चालीची हाय. नको त्या बाईच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करायला निघालो होतो म्या. कोण खरं कोण खोटं अशा लई बाजू घेऊन तुम्ही बोललात ना व? मग हा निरोप तुम्ही चंद्रेला कळवाच. नाही तुझं रागवणं मी समजू शकतो दौलती. मी तुला लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलंय. तुझ्यापेक्षा मी तुला जास्त ओळखतो. मी सांगतो तू चंद्रावर अजून तितकंच प्रेम करतोस, कारण तुझे ओठ वेगळं बोलतायत आणि डोळे वेगळं सांगतायत. अरे आयुष्य गेलं माणसं ओळखण्यात माझं. नाही तुझा निरोप देतो मी तिला. येतो मी. चंद्रा चंद्रा, पोरी घात झाला. अरे असं काय झालं? पोरी दौलतीरावांचं लगीन ठरलं. असं नाही व्हायला पाहिजे होतं. अगं तुझ्या संगीत लगीन झालं होतं, पण दादूने मला निरोप धाडायला पाठवलं म्हणून मी इथे आलतो. आता कर्तव्याने मला ग्रासले, नाही बघवले नियतीला. समध्या पत्रिकांवर नावं बिवं लिहून झालीत नव? हा, कोणाला बी गेली नाही असं नाही झालं पाहिजे. सावित्री बघ आता कसं धूमधडाक्यात लगीन लावून देतो ते. अण्णा, तू का आलायस इथं? पोराला तमास गिरणीच्या नादी लावून पोट नाही का भरलं तुझं? चालता होईत ना, पुन्हा इथं दिसलास तर खबरदार. अण्णा माझं ऐका. अण्णा थांबा, माझं ऐकून तरी घ्या. जे घडलं त्या संदर्भात दौलतीशी मी बोलणार होतो, त्याची माफी मागणार होतो. दौलतीला मी चांगला ओळखतो. अंगा खांद्यावर खेळवलंय माझ्या त्याला मी. मला पोर नाही म्हणून आजपर्यंत त्याला माझा पोरगा मानत आलो, आणि त्याचं वाईट झालेलं मला आवडेल. मी तुमच्या पाया पडतो, मला एकदाच त्याला भेटायला द्यावं. घरी आलेल्या पाहुण्यांना मोकळ्या हातानं पाठवायची मोहिते पाटलांची रीत नाही. जा भेटा त्याला. तू किती लपवलंस?
तरी खरं प्रेम नाही लपत. दौलती, हे दौलती, तू जगाला फसू शकतोस पण स्वतःला नाही फसू शकत. दादू का आलाय तुम्ही? अरे आपण जिच्यावर खरं प्रेम करतो आणि ती नसली ना की असं होतं. मग तिनं दिलेल्या वस्तूत आपण रमू पाहतो, तिला शोधू पाहतो. अरे तू चंद्रावर प्रेम करतोस ना, मग काय लपवतोयस? काय आहे त्यात? तुम्हाला कळायचं नाही दादू. हे बघ दौलती, मनात आडी धरून कुठलाही तिढा सुटत नसतो आणि जर सुटला ना तर आयुष्याचं मातेर होतं माझ्या वाणी. दादू? होय, तालेवार घरात जन्मलो मी. गावात उंच माडी, शेतीवाडी, भरपूर संपत्ती. घरात असं सगळ्यात लहान मी, शेंडेफळ. ऐन 25शीत असताना घरातल्या लोकांनी माझं लग्न लावून दिलं. पाहुण्यातलीच होती, गोरी गोमटी, नाकी डोळे नीट, तानीशी. लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात दुसऱ्याचा हात धरून निघून गेली ती. सगळे गावातले लोक माझ्याकडे सहानुभूतीने बघायला लागले आणि म्हणूनच बैलवेडा, आंब शौकीन, दादू नावाचा बुरका घालून मी वावरत राहिलो. चला प्रेमावरचा विश्वासच उडाला माझा. पण तुराने चंद्राला पाहिलं ना तेव्हा लक्षात आलं, साला हे खरं प्रेम. नशिबवान आहेस पोरा, नशिबवान आहेस. तुला तुझ्यावर प्रेम करणारी बायको मिळाली रे. विचार कर, खरंच विचार कर. तिला गमवू नकोस रे, गमवू नकोस. अगं दे की चहावरती का राखेलवरती टिपाडा. अरे थांब दे की रे. लवकर. चहा पितोय. अगं भाजल. लालू, रंग्या असं काय र? कुणाशी बोलत नाही, चालत नाही, एकटाच आपला घुम्यासारखा बसलेला असतो. अगं तो रंगे लहानपणापासून असाच आहे बघ. हाय, हल्ली जरा जादाच गुम्या झालाय ती. हो त्याला कुठली पोरगी आवडत नसेल? पोरगी असं थोडंच आहे होय. आणि एक सांगू का, आयुष्यात आपल्याला जे आवडतं ते मिळालंच त्याची खात्री नसते बघ. खरंय. हे रंग्या, हे इकडे ये. तिकडे उन्हात कुठं पाय तापितो, इकडे ये. हा बोल, काय काम आहे? काय नाही, बरकी म्हणत होती तिला पोरगा झाला तर पोरगा झाला तिला तर शिकवशील का ढोलकी? बोल की. पोरगाच होईल कशावरनं? पोरगी झाली तर ती बी माझ्या वाणी पायात चाळ बांधून नाचणारी होईल. नाची. आणि ह्या तमाशाच्या बाजारात पैशासाठी तिचा बी चिरा उतरवला जाईल. नाही कर बरके, या समजायला तूच काढीभूत आहेस बघ. अगं तू पैशासाठी स्वतःची काळी इकायला निघालीस. अगं तू आधी ह्या इच्छा केल्या असत ना बरके, तर तुझ्यावरती ही येळ आली नसती. आई, साहेबांनी बोलवलंय, बसा गाडीत. येत नाही जा. ए तुझ्या साहेबासनी सांग जा, येत नाही म्हणावं बरखा. कधी बी यावन घेऊन जावं. हा, जनावर वाटली होय रे माझी पोर. आवाज चढवायचा नाही. चल निघ. ठीक आहे. लय महागात पडेल हौसाक का. अरे जा. चला रे. पैक देऊन इकत घ्यायला बघतात ते लांडगे मेले. चला रे समधी, चला चला. तिथं काय, चला. पाहिलंच चंद्रे, अक्कीचं किती प्रेम माहिती माझ्यावर. हाकलवलंच मी येल्याला. चल की. प्रेम, तिचं प्रेम कशावर आहे ती येळ आल्यावर कळल तुला. सावित्री, पुण्यांदा हा विषय काढायचा नाही. दौलतीचं लगीन मी सांगीन तिच्याशीच होणार. अव काय रे लपेटताय? मग काय करू? सून म्हणून एखाद्या नाचीला घरी आणू का?
अगं समाज आपल्या तोंडात शेण घालील तुझ्या या करणी पायी. तुमच्या समाजापायी, तुमच्या इब्रतीपायी मनाला आवर घालून ते पोरग लग्नाला तयार झालंय. आता विचार करा, त्या पोराचं लगीन लावून दिलं आणि पोर सुखी नाही झालं तर ठाव आहे पोरानं तमासगिरीची निवड केली. अव पण संस्कार घराण्यामधूनच जन्माला येतात असं नवं, ते रक्तामध्ये बी असायला लागतात. आता समाजाचा विचार करायचा का पोराच्या सुखाचा, तुमचं तुम्हीच ठरवा. ए झिल्या, काल कुठे गेला होता रे? तुला काय करायचंय रे? अरे बाबा, काल सर तापेची माणसं आली होती फाडात, बर खालने. बर मग हौसा अक्काने हाकलून दिलं त्यांना. काय? नाही ते बोलली त्यांना. आपल्या फडाचं काय खरं नाही बघ. हा सर तापे आता काय ग बसत नाही. या फाडात काहीतरी घडणार बघ. या हौसाक्काच्या डोक्यात काय फरक पडलाय काय? ए हौसाक्का, अख्खे अगं डोकं फिरलं का काय तुझं? मला तर लय भ्या वाटतंय बघ. अगं ते सरताप्याला नाही म्हणालीस तू, आता आपला फड राहील का जागेवर? अगं तू त्या सरताप्याला ओळखलं नाही अजून. तूच ओळखलं नाहीस मला. काय अरे हंसा जेजुरीकर म्हणतात मला. आ हंसा जेजुरीकर भल्या भल्यानं नाचवले माझ्या घुंगरांच्या तालावर. म्हणजे ग? अरे बरखाला जर अशीच जाऊ दिली असती तर आपल्याला काय मिळालं असतं? ठेंगा. पर जर का त्याला जरा तंगवलं की आणखी पैका घेऊन येईल की तो सरताप्या. काय भ्याज आहे ग तुझा? म्हणजे एकीकडं तू बारखाच्या नवर चंद्रीला बोर्डावर नाचायला भाग पाडलीस आणि दुसरीकडं त्या चंद्र आणि दौलतीमध्ये भांडण बी लावून दिलंस. अगं या जन्मात तरी काय ती दोघं एकत्र येत नाहीत बघ. वा के वा, लई हुशार. पैका बी मिळवला आणि पोरगी बी. अगं पैशासाठी तू माझा चिरा लावलास. पैशापायी त्या सरतापेच्या हवाली केलंस आणि त्याच्याशीच भांडणाचं नाटक केलंस. आता परत त्याच्या हवाली करायला निघालीस. अगं तो लांडगा आहे, लांडगा. जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांनी वापरलं, वर पाडलं आणि परत इथं आणून टाकलं मला. त्याला विरोध करताना बघून मला वाटलं खरंच तुझी माया आहे ग. पण नाही ग, नाही. तू बी त्यातलीच. आई म्हणून घ्यायची लाज वाटते मला. आई असून बी वांजोटी आहेस तू, वांजोटी. पैशा पायी पोरीला काय निघालीस? आई नाहीस ग तू. माझ्या आयुष्याचं जे केलंस ते केलंस, पण चंद्रकलेचं नाही हो देणार म्या. सांगून ठेवते. हा दादू, दादू, चंद्राला घेऊन जा या नरकातनं. चल बघू. नाही, म्या नाही नेऊ द्यायची. अक्के बाजूला हो. नाही झिल्या, अरे अक्के म्या सांगते बाजूला हो. बाजूला हो. अरे अक्के अगं काय बघू तुम्ही राहील कर ना काहीतरी. चंद्रे, ए चंद्रे, ते ठेव. तू चल बघू. अगं 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 अक्के, तुझा आणि माझा विचार करते हा समजा भ्रम आहे बघ. पोरीपेक्षा तिला पैसा प्यारा आहे. पैसा पायी ती काय बी करू शकते. केवढा मायनं तिनं तुझा आणि माझा चिरा लावलाय, पण त्यात बी तिनं सौदा केलाय. तुझा संसार बी तिनंच उद्ध्वस्त केलाय. तुमच्या दोघात तीड लावली तिनं. अगं चंद्रे, पैशासाठी ती काय बी करू शकते. दौलतीसारखा चांगला मुलगा तुझ्या नशिबात आलाय. तिचा त्याच्यावर डोळा पडण्याआधीच तुला इथनं निघायला पाहिजे. चल तू बघू आधी इथनं. काय तुझ्या फाडाची मालकीन? हा माझ आला वय रे. आमचं खाऊन आमच्यावरच उलटतोस तुझ्या. चल हात जोडती, नका नेऊ तिला. साहेब, साहेब. हौसाबाई, लई हिम्मत वाढली तुझी. आईला बायकावर हात उघडतोस रे ना मर्दा. जर आमच्या इब्रतीवर आलं तर तुला मी पुरून उरू. लक्षात ठेव. निघायचं बघ. ठीक आहे हौसाबाई, आत्ता जातो पण सोडणार नाही. फड कसा चालवताय ते बघतो.
अरे खरंच काय येळ आणलीस ग आज या पैशापायी संसाराची दोन्ही पोरींची आणि स्वतःची बी राग रागोळी केलीस. खरंच कुठं गेली ग माझ्या अगोदरची हौसा. मी बी तेच विचारते. आता दावली तशी हिम्मत 25 वर्षापूर्वी का नाही दावली? त्या सरतापेला विरोध केला ना, तसा विरोध मला का नाही केला तवा? फड जळाला, समज संपलं. पुण्यांदा फड उभा करण्यासाठी त्या आमदारानं मदत केली. मदतीच्या नावाखाली त्याची खाट शेजवायला भाग पाडलं मला. स्वतःला ऐकलं म्या. अक्के पोरी माझी चूक झाली बघ. अगं तुझी बी मीच गुन्हेगार आहे. अगं पोरीचा संसार सुखाचा व्हावा असा विचार बी माझ्या मनाला शिवला नाही. पैक्या पायी तुला ऐकलं. तुझ्या पोटच्या पोराचा बी विचार नाही केला म्या. तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं म्या. नाही ग अक्के, अगं नशिबात घडणाऱ्या गोष्टी कोणी बदलू शकतं का? हा अक्का, लहान तोंडी मोठा घास घेतो या. तुमच्या सर्वांची परवानगी असल तर म्या बरकाशी लगीन करायला तयार आहे. आता खरं महादेवरावांचा शागीर सोबतोच गड्या. खरंच गेल्या जन्मी म्या काहीतरी पुण्याचं काम केलंय बघा. तेव्हा या जन्मी अशी माणसं भेटल्यात मॅच ओळखू शकले नाही तुम्हासनी. चंद्री अगं तुझ्याशी बी लई वाईट वागले बघ म्या. तुझा भरला संसार मोडाया म्याच कारणीभूत आहे. पर म्या माझ्या समत्या चुका सुधारवणार आहे बघ. हा, दौलती साहेबांकडे मी स्वतः जाणार, त्यांचं पाय पकडीन. हा, आणि तुम्हा दोघांना बी एकत्र आणीन. चल चंद्री, आपल्याला आत्ताच निघाय हवं. नाही अक्के दौलतीरावांसोबत मी माझ्या नवीन संसाराची सुरुवात तर करेनच, पण उद्याची सुपारी पूर्ण झाल्यानंतरच. अगं सबूत दिला आहे मी तुला. साहेब, यात माझी काय बी चूक नाही बघा. आयुष्यभर मर काम केलं या अक्कीसाठी, पण शेवटी काय मिळालं? निस्ता पान उतारा. माझं जाऊ द्या, पण तुम्ही एवढा जीव लावला. आईला त्या हौसाच्या आज काय तो सोक्ष लावूनच टाकतो. दादू, तुम्ही म्हणता ते सर्व मान्य आहे, पण आता खूप उशीर झालाय हो. अहो दादू, चंद्राला इसरणं सोपं नाही, पण हौसाबाईने केलेली चुकीची शिक्षा त्या पोरीनं आणि तू आयुष्यभर का म्हणून भोगावी? हे बघ, अरे पाहिजे तर अण्णा यांची मी समजूत काढतो. त्याची काय गरज नाहीये दादू. अण्णा? हा, पोरा तुझी आई म्हणते तेच खरं आहे. अरे आधी रक्ताची नाती, मग समाज. काय होईल ते होईल. चंद्रा या घरची सून होणार म्हणजे होणार. अहो पर अण्णा, पोरा तू माझा ऐकतोस का नाही? मग मी जे सांगतो ते ऐकायचं. मोठ्या मानानं माझी सून घरी आली पाहिजे.
झाला तमाशा. ऐ, वय माग चला हो चंद्रकला बाई. नाही साहेब ए, आवाज नाही बाई चला चल साहेब ऐका. चल ये माग चाल इकडे ये इकडं. हे बघा मला बाकी कुणाशी काही देणं घेणं नाही. मला फक्त बारका पाहिजे. बोलव तिला. साहेब साहेब तिला सोडा, तिला सोडा साहेब. साहेब बारखाला काय पाहिजे ते करा, पण माझ्या चंद्रीला सोडा. मला लगीन करायचंय साहेब तिच्याशी. जिल्या ए तू गप ग. अगं एवढी वर्ष तुझी चमचेगिरी केली ना, ती या चंद्रीपाईच केली. साहेब सोडा ना सर. अहो साहेब म्हणजे मी तुम्हाला खबर दिली आणि तुम्ही माझ्याशीच डबल क्रॉस करताय का? साहेब सोडा ना तिला. साहेब ऐका ना माझं. बरखे बरखे काय झालं? एवढी गडबड कसली चालली तिकडं? अगं तो सरतापे आला बंदूक घेऊन. तुला बोलवायला मला पाठवलंय. चल तू चल लवकर. तू चल. माझ्या देवा. या बारकाबाई या. लई डोसकं फिरवलं तुम्ही आमचं आणि आता निघायचं बघा. आता जर नाटकं केली का नाही तर तुमच्या पायी ही माणसं फुकट मरतील. आता चाल. काय केलं चंद्रे? चंद्री चंद्रे अगं काय केलं ते चंद्रे? दौलती दौलती मला एकदा माफ केलं म्हणा. अक्की अक्की मी माझं कुंकू वाचवलं बघ. चला निघ लवकर. गाडी तपकडे तुम्हाला पळतो बाय. हे चले चल घावऱ्याला गाडी. यू आर अंडर अरेस्ट. चंद्रे अगं हे काय केलंस चंद्रे? चंद्रे तुला काय बी होणार नाही. आपण लई विरह सहन केला. आता मरण बी आपल्याला वेगळं करू शकणार नाही चंद्रे.